वडेट्टीवार म्हणाले की गिरीश महाजनांकडे लोण्याचं मडकं आहे आणि नाराजांना लोणी लावायचं काम गिरीश महाजन करतात. नाही वडेट्टीवार काय म्हणतायत ते मला माहीत नाही, पण आपल्याला कल्पना आहे. मला नाशिकची जबाबदारी माझ्याकडे. भुजबळ साहेब माझे त्यांचे खूप जुने संबंध आहेत आणि काल माझा खरा वाढदिवस होता, मी त्यासाठीच त्यांच्याकडे गेलेलो होतो. पण निश्चित मी सगळ्यांकडेच जातो आहे, कोणाला सोडलं मी सगळ्यांकडेच जातो आहे त्या ठिकाणी. त्यामुळे बघा, उद्धव ठाकरे त्यांच्या पायाखालची वळतो सळकलेली आहे, त्यांचा कुठं जनाधार राहिलेला नाही आणि त्यामुळे मग ते आता काही बोलतील, त्याला काही उत्तर देणं काही आम्हाला दायित्व नाही आहे. पण उद्धव ठाकरे आता खरंच सांगतो मी आपल्याला, त्यांना सगळा पराभव त्यांचा दिसतो आहे आणि म्हणून असे वाटेल तसे उदाहरण स्टेटमेंट करतायत. जे पी नड्डांनी पण एक स्टेटमेंट केलेलं आहे. जे पी नड्डांचं एक स्टेटमेंट आहे की पूर्वी आम्ही सक्षम नव्हतो. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. आता सक्षम आहोत. पूर्वी RSSची गरज आम्हाला लागत होती, आता आम्ही सक्षम आहोत. मला वाटतं हे आपण जे स्टेटमेंट सांगताय ते असं असू शकत नाही. नड्डाजी असं स्टेटमेंट करणारच नाही, हे कोणीतरी पेरलेलं स्टेटमेंट आहे आणि म्हणून मला वाटतं हे सर्व निरर्थक आहे. शांतिगिरी महाराज म्हणतायत की भाजपसह सर्वच हिंदुत्ववादी पक्षांचा मला पाठिंबा आहे नाशिकमध्ये. आता आपल्याला कल्पना आहे, आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी लढतो आहे, त्यामुळे असा कुठेही विषय नाही आहे. आम्ही खरं म्हणजे महाराजांना मी खूप विनंती केली, आम्ही त्यांना अजूनही सांगतो की आपण आम्हाला पाठिंबा दिला तर आपली जागा या ठिकाणी निवडून आपण एकाच मताचे आहोत, आपली आयडिओलॉजी एक आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं महाराजांनी अजूनही ऐकलं तर त्याचा खूप फायदा नाशिकच्या जागेसाठी आम्हाला होईल. 10 वर्षात मोदींनी विकास केला नाही म्हणून पाकिस्तानचा मुद्दा काढला, मोदींना बिर्याणी आठवते अशी टीका करतात. आता किती हास्यास्पद आहे स्टेटमेंट, सगळ्या जनतेला माहिती आहे, सर्व देशाला माहिती आहे, जगाने बघितलेलं आहे मोदीजींनी देशामध्ये काय विकास केला काय नाही केला म्हणून. आता कुठे उद्धव ठाकरे, कुठे जो माणूस 2 वर्ष घराच्या बाहेर पडला नाही, मंत्रालयाची पायरी चढला नाही आणि तो विकासाच्या गप्पा करतोय, म्हणजे हास्यास्पद नाही का?